माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू गावाकडच्या त्या बाईच्या प्रकरणात गवाणकर नक्कीच 12च्या भावात जाणार बघा. त्यामुळे त्या रिकाम्या झालेल्या खुर्चीवर आपण बसावा अशी आमची प्रांजळ इच्छा आहे. म्हणजे नक्की कोणाकोणाची आहे? काय झालं तुला इतकी का घाबरली आहेस? स्वयंपाकघरात कुठलाही अपघात होऊ शकतो. आतून खबर आली आहे आपल्या ऑफिसवर रेड पाडणार आहे. आठवण आली अमृताताईची की मी तुझ्यासाठी गाडी पाठवीन. इकडं लगेच निघून यायचं. जानकी ताईला पण घेऊन यायचं. भाऊजी मला बोलवलं? बस नाही ठीक आहे. काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या अहिल्या, म्हणून वाटलं तुझ्याशी एकदा बोलून घ्यावं. म्हणजे समजलं नाही मला. काही दिवसांपूर्वी आर्यन आणि जानकीचे फोटोग्राफ्स काढून कोणतरी तुला पाठवले होते, बरोबर? हो. आणि आता आर्यन आणि अमृता पळून जाऊन लग्न करतायत असा फोन आर्यनने तुलाच केला, बरोबर? का? मला काय माहित. हे गायल्या टाळी एका हाताने वाजत नाही हे जग जाहीर आहे, पण टाळी तर वाजली आहे आणि तू म्हणतेस मला काहीच माहित नाही. भाऊजी मला कळतंय तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय, पण मला खरंच माहित नाही ते असं का करतायत. मी कदाचित त्यांना असं वाटलं असेल की किल्लेदारांच्या घराला भगदाड पाडण्यासाठी हीच भिंत योग्य आहे म्हणून. भाऊजी तुम्ही माझ्यावर आरोप करताय. कसला? काय केलंस तू अहिल्या? काहीच नाही केलंस का? आर्यन बरोबर बसून प्लॅनिंग केलंस अमृताला पळवून नेण्याचं का? युगंधराने तुला या घरात हेर म्हणून नेमली आहे? भाऊजी तुम्ही माझ्यावर असेच आरोप करत राहिलात ना तर मी तर तू काय काय करशील? घर सोडून जाशील? लगेच निघून जा. असल्या माणसांची गरज नाही माझ्या घराला. ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे जा. नोकरी करत्या युगंधराकडे बघ, तेवढ्यासाठी तरी घरात घेते का तुला ती? भाऊजी माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच माहित नाहीये. हे असलं डोळ्यातलं पाणी बिणी तुझ्या नवऱ्यासमोर काढ, माझ्या समोर नाही. तुला शेवटचं सांगतोय अहिल्या, पुन्हा जर माझ्याशी वाकड्यात शिरलीस ना महागात पडेल तुला. निघून अहिल्या चाव्या. काय? चाव्या इथे ठेवून जा. भाऊजी पण ज्या माणसांची लायकी नाही त्यांना अधिकार देत नाही मी.
मग घरातले सगळे हिशेब. पैसे देऊन माणूस ठेवेन मी, त्याची चिंता तुला करायची गरज नाही. त्या चाव्या ठेव आणि निघ. नशीब फुटकं तर फुटकच राहणार. अमृताला इथंच येऊन पळून जायचं होतं. आता बळीचे बकरे आपणच होणार. नरसिंहराव साहेब आपल्याबद्दल काय विचार करत असतील? आत्याबाईंना काय वाटेल? मला तर जानकीचीच काळजी लागून राहिली. आपण इथं लांब आहोत, तर ती पोर तिथं आहे. तिला तिथंच राहायचं. सकाळी वाकणीस साहेबांना फोन केला तर ते म्हणले कामात आहे आणि त्यांनी फोन ठेवून दिला. आता आम्ही समजायचं तरी काय आणि करायचं बी काय? मला तर डोसकूस फिरायची वेळ आली. असं वाटतं सरळ मुंबईला जावं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि इथे जे जे काय झालं ते समजा त्यांच्या कानावर घालावं. इथे जे काय झालं त्यात आपली काय चूक ग? असं एकदम उठून जाऊ नका. मी उद्या जानकीशी बोलते, मग ती काय म्हणते त्याच्यावर आपण दोघं बी जाऊ मुंबईला. नरसिंहराव तसं मोठ्या मनाचा आहे. अगं पण आपली पोरगी शत्रूच्या पोराचा हात धरून पळून जाते हे समजल्यावर मोठ्या मनाच्या माणसाला बी चिड येणारच. मला तर भीती वाटते त्यांचा राग आपल्या पोरीवर आणि आपल्यावर निघाला नाही म्हणजे झालं. आणि तसं झालं तर भोगायचं. आपल्या नशिबाचे भोग समजून भोगायचं. काय झालं आमच्या राणी सरकारांना? हे म्हणजे असं तोंड का पाडून बसलात? फसवलंस ना तुम्हाला? मी? अमृता काय बोलतेस तू? आर्यन, मी सुद्धा जेवले नंतर. भाजी इतकी अळणी झाली होती ना की ती खावत पण नव्हती. मग तू आपली मागून मागून खाल्लीस. शी. अमृता, अगं तू एवढ्या प्रेमाने ती भाजी केली होती म्हटल्यावर खायलाच हवी ना. आणि खरं सांगू, त्या मिठ्याच्या चवीपेक्षा ना तुझ्या प्रेमाची चव जास्त होती त्यात. आर्यन, मी खरंच खूप लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू जानू. बरं चल, उद्याची तयारी करायला हवं. सकाळी लवकर निघायचं आहे ना? अरे हो, मी आणि मम्माने केलेली शॉपिंग नाही दाखवली ना अजून. हा ड्रेस मी आणते. सासूबाई कशा आहात? नाही म्हणजे नवऱ्याजवळ आहात ना आत्ता? नाही नाही नाही, नवऱ्याजवळ कसं असणार ना तुम्ही?
नाही म्हणजे तुमचा नवरा आत्ता त्या मनस्थितीतच नाही आहे ना तुम्हाला जवळ घेण्याच्या. तुम्ही एक काम करता का? उद्या मी आणि माझी बायको आम्ही दोघं हनीमूनला चाललोय गोव्याला. येता आमच्या बरोबर? या ना प्लीज, मला खूप बरं वाटेल. हे बघ आर्यन, तू जानकी उगाच बहाणे नको सांगूस. हे बघ, तुला जर अमृताची काळजी असेल ना तर तू नक्की येशील. वाट बघतोय मी तुझी गोव्याला. ओके जानू? कॉफी घ्या. सारखं सारखं कॉफी पिणं चांगलं नाही. ओ, मला जेवल्यानंतर कॉफी प्यायला फार आवडतं, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. आय एम सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही ना मी? तुम्ही सतत कुठल्या ना कुठल्या तरी विचारात असता. राजकारणी माणूस आहे ना मी, सतत कसल्या ना कसल्या विचारत असणारच. राजकारणी माणसाचं डोकं विचार करतंय की एका वडिलांचं मन? अमृताची फार आठवण येते. हे नाव या घरात उच्चारायला ही बंदी आहे. पण हीच बंधनं तुम्ही कोणाच्या मनावर तर घालू शकत नाही ना. समोर आलेल्या माणसाकडे पाठ फिरू शकता, पण मनातल्या विचारांचं काय? आय एम सॉरी. राधिका, मला एक प्रश्न पडलाय आणि त्यावर तुझा विचार हवाय. अमृताबद्दल विचारायचं असेल तर माझं फक्त एकच उत्तर आहे. झालं गेलं ते विसरून जा. अशा कुठल्याही व्यक्तीला मी ओळखत नाही. मला वेगळाच प्रश्न पडलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री होण्याची संधी चालून आली आहे. स्वीकारावी का न स्वीकारावी हा प्रश्न पडलाय मला. साक्षात लक्ष्मी तुम्हाला टिळा लावायला आली आणि तुम्ही कपाळ पुढे करू का नको या विचारात आहात. या आधीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा दावेदार होतो मी. आता सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणजे एक पायरी खाली आल्यासारखं वाटेल. त्याही वेळेला मुख्यमंत्री झालोच तुम्ही, पण अचानक. तुमचं जानकीशी लग्न झालं असंच ना, त्यामुळे तुमचं मताधिक्य कमी झालं. ही एकच गोष्ट कारणीभूत ठरली. माझ्या मुलीच्या वयाच्या मुलीशी मी लग्न केलं, याचंच विरोधकांनी भांडवल केलं. पण म्हणून मी एक पायरी खाली उतरायचं म्हणजे? जर आपल्याला लांब उडी मारायची असेल तर एक पाऊल मागे यावंच लागतं. या मंत्रिपदाचा वापर तुम्ही शिडीसारखा करा. मुख्यमंत्रीपदाच्या रेससाठी एक एक माणूस गोळा करा. ही ऑफर न स्वीकारणं म्हणजे चक्क वेडेपणा आहे. पण इतके वर्ष मी जपलेली तत्व, नीतिमूल्य. मी कुठेतरी वाचलं होतं की राजकारणात काहीच परमनंट नसतं. कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कायमचा मित्र. आणि इतकी वर्ष तत्व जपत बसला म्हणून योग्यता असूनही मुख्यमंत्रीपद तुम्हाला हुलकावणी देत होतं. मग मी काय करावं असं वाटतंय तुला? राम बनून फक्त वनवास नशिबी येतो, सत्ता नाही. जर आपल्याला काही मिळवायचं असेल तेही कायद्याच्या चौकटीत राहून, तर कृष्णनीतीचा अवलंब करायला काय हरकत आहे?
काय ग झोपायचं नाही का तुला? झोप कशी लागेल? मला तुम्हाला सांगायचंय. जानकी, ज्या विषयावर तुला भरपूर बोलायचंय त्या विषयावर मला साधी चर्चा सुद्धा नकोय. आणि जर तुला झोप येत नसेल बाहेर जाऊन बस. मला झोप येत असताना इथे आजूबाजूला अशी बसून राहू नकोस. अहो, आतापर्यंत जे काही झालं ते सगळं विसरून जा. आपली अमृता जानकी, तुला एकदा सांगितलं ना, तू बाहेर जाऊ शकतेस. आणि उद्या आपल्याकडे पुरंदर येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर काही माणसंही. त्यांच्या जेवणाची नीट व्यवस्था झाली पाहिजे. खूप काम आहेत उद्या. झोप गपचूप. अहो पण जानकी, आपली अमृता खरंच खूप अडचण आहे. शेवटी व्हायचं तेच झालं ना. 4 दिवस माझ्या समाधानासाठी म्हणून चाव्या दिल्या आणि मग मनात आलं म्हणून काढून घेतले. ते माझे अधिकार असे कसे काढून घेऊ शकतात? हे बघ अहिल्या, दादाने जेव्हा तुला किल्ल्या दिल्या होत्या तेव्हा काही मला फार आनंद झाला होता असातला भाग नाही. आता काढून घेतले तेव्हा फारसं काही दुःखही झालेलं नाही. बरोबर आहे. तुमचं कुठल्याच गोष्टीशी काहीच घेणं देणं नाहीये ना. पण आता मी तुम्हाला बसू देणार नाही. आत्ताच्या आत्ता उठा आणि भाऊजींशी जाऊन काहीतरी बोला. उठा ना. आत्ता एक काम करायला द्या. मी दादाशी जाऊन काय बोलायचं ना हे तुम्हाला लिहून दे. काय आहे, मी जाऊन काहीतरी बोलायचो, उगाच इकडचा शब्द तिकडे व्हायचा आणि तुझ्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर पाणी पडायचं. कशाला ते? लिहूनच दे फर्स्ट क्लास. बायकोच्या हिताच्या 2 गोष्टी बोलायचं म्हटलं तर लगेच गोष्टी लिहून दे. एवढी गरज पडते ना शब्दांची? नको त्या गोष्टीत नाक खुपसत होतात तेव्हा कोणी शब्द लिहून दिले होते? आता तू नको ते विषय उगाच उकरून काढू नकोस. नाकाला मिरच्या झोंबल्या. मग बायकोचा अपमान सुद्धा तसाच नाकाला झोंबू दे. आत्ताच्या आत्ता उठा आणि भाऊजींशी जाऊन बोला. कोणत्या अधिकाराच्या जोरावर त्यांनी माझ्या कमरेच्या चाव्या काढून घेतल्या? कुठल्या अधिकाराच्या जोरावर त्यांनी तर तुला दिल्या होत्या? त्याला वाटलं त्यांनी दिल्या, त्याला वाटलं तुम्ही काढून घेतल्या. मला तुमची भाषणबाजी ऐकायची नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता उठा आणि त्यांना जाब विचारा. नाहीतर नाईलाज असतो मला आत्याबाईंना फोन करावा लागेल. खबरदार अहिल्या, आज त्याला अजिबात फोन करायचा नाहीये आणि ह्याच्यातलं काहीही सांगायचं नाहीये. तिला तिथे त्रास देऊ नकोस. अच्छा, म्हणजे ही तुमची दुखती नस आहे. तर आता तुम्ही भाऊजींकडे जाच. आणि नाही गेलात ना तर मी आत्याबाईंना फोन करेन. आणि फक्त एवढंच नाही सांगणार तर मागच्या काही दिवसात जे काही घडलंय ना ते सगळं सांगेन. हे सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे. हवं तर असं समजा. पण मला माझे सगळे अधिकार परत हवे. सकाळपर्यंतची वेळ देते. काय? मी माझे अधिकार मिळवण्यासाठी वाटेल ते करू शकते. आणि माझ्यावर असं वागण्याची वेळ तुम्हीच आणली हेही लक्षात असू दे. गुड नाईट. जानकी, आई, कशी आहेस पोरी? मी बरी आहे. तू कशी आहेस? आणि बाबा?
आमच्या जीवाला तुझाच घोर लागून राहिलाय पोरी. अगं त्या दिवशी तू घाई घाई निघून गेलीस, त्याच्यानंतर काहीच बोलणं झालं नाही. नरसिंहराव कसे आहेत आणि अमृता? सगळे ठीक आहेत. हे थोडे रागवलेत, पण ते होणारच होतं. नाही म्हणजे तुझ्यावर नाही नव चिडले? माझ्यावर कशाला रागवतील ना? नाही म्हणजे अमृता इथं असताना हे समज घडलं नव. ही समधी आमची जिम्मेदारी होती. नरसिंहरावांना वाटायचा हा समजा आमचाच दोष आहे. नाही आई, तुम्ही असं काही डोक्यात सुद्धा आणू नका. तुझे बाबा म्हणत होते तसं असेल तर आम्ही मुंबईला येऊन नरसिंहरावांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो. नाही आई, माफी मागण्यासारखं तुम्ही काही केलं नाही. थोडे दिवस गेले की सगळं नीट होईल. लग्नानंतर अमृता घरी सुद्धा येऊन गेली. तुम्ही नका काळजी करू, सुखात येते. ठेवते.